नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेशी और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र के बल्लारपुर में देश के प्रधानमंत्री एवं संवैधानिक पद पर आसीन नरेंद्र मोदी के खिलाफ सोशल मीडिया पर कथित रूप से आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किए जाने के विरोध में भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ने बल्लारपुर पुलिस स्टेशन पहुंचकर कांग्रेस की महिला नेता एवं अध्यक्ष अधिवक्ता मेघा भाले के विरुद्ध शिकायत दर्ज कराते हुए सख्त कानूनी कार्रवाई की मांग की। भाजपा महिला मोर्चा के अध्यक्ष वैशाली जोशी के नेतृत्व में सभी 90 बूथ की बड़ी संख्या में महिला पदाधिकारी एवं कार्यकर्ता पुलिस स्टेशन पहुंचे। प्रतिनिधिमंडल में सुरेखा श्रीवास्तव, रेणुका दुधे, सारिका कनकम, नगर सेविका विद्या खरतड़, शालू कुमरे, जयश्री मोहुर्ले, वर्षा सुंचुवार सहित अनेक महिलाएं शामिल थी। सभी ने पुलिस निरीक्षक विपिन इंगले को लिखित निवेदन सौंपकर आरोप लगाया कि अधिवक्ता मेघा भाले ने अपना वीडियो बयान रिकॉर्ड कर फेसबुक पर अपलोड किया, जिसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के लिए कथित रूप से आपत्तिजनक एवं अमर्यादित भाषा का प्रयोग किया गया। भाजपा महिला मोर्चा की ओर से कहा गया कि प्रधानमंत्री देश के सर्वोच्च लोकतांत्रिक एवं संवैधानिक पद पर आसीन है। ऐसे पद के प्रति अपमानजनक भाषा का प्रयोग न केवल प्रधानमंत्री का बल्कि देश के संविधान और लोकतांत्रिक मर्यादाओं का भी अपमान है। उन्होंने कहा कि राजनीतिक मतभेद लोकतंत्र का हिस्सा है, लेकिन व्यक्तिगत स्तर पर अपमानजनक टिप्पणी किसी भी स्थिति में स्वीकार्य नहीं है। महिला मोर्चा के पदाधिकारियों ने पुलिस प्रशासन से मांग की है कि सोशल मीडिया पर किए गए कथित आपत्तिजनक पोस्ट और वीडियो की जांच कर संबंधित कानूनी धाराओं के तहत मामला दर्ज किया जाए तथा दोषी के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए, ताकि भविष्य में कोई भी व्यक्ति संवैधानिक पदों की गरिमा को ठेस पहुंचाने का प्रयास न करे। पुलिस निरीक्षक विपिन इंगले ने शिकायत प्राप्त कर मामले की जांच कर नियमानुसार उचित कार्रवाई का आश्वासन दिया। महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से कैमरामैन संजय गहलोत के साथ रमेश निषाद, ब्यूरो चीफ की रिपोर्ट। फेसबुक में बल्लारपुर शहर फेसबुक में देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के बारे में कुछ अपशब्द बोला गया है, जिस पर भारतीय जनता पार्टी की महिला मोर्चा की ओर से वैशाली जोशी की जो मेघा भाले ने हमारे जे आदरणीय मोदी जी आहे प्रधानमंत्री की त्यांच्याविषयी जे त्यांनी घाणेरडे शब्द वापरले आहे की ते तिच्या एक एडव्होकेट असून एक आणि सुशिक्षित महिला इतके घाणेरडे शब्द वापरू शकते हे खरंच सहन करण्याच्या पलीकडचं आहे। त्याच्यामुळे आज आमच्या ज्या महिला भगिनी आहे माझ्या त्यांनी आज आम्ही तिच्या विरोधात इथे आपल्या यांना निवेदन देण्याकरता आलेलं आहे। जर याच्यातही जर यांनी हे नाही केलं तर आम्ही फार उग्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि याच्यावर आमचा निषेध आहे की असं त्या एक लेडीजनी असं हे घाणेरडे शब्द बोलायला नाही पाहिजे। की सर्वांना माहिती आहे की आता नेटचे ते पेपरचं झालेलं आहे, मोदीजी त्याच्यावर कारवाई करतेच आहे, शिक्षण मंत्री पण त्याच्यावर करूनच राहिलेला आहे, परंतु ह्या लोकांना आपलं दिसत नाही आणि फालतूच्या गोष्टींमध्ये हे करून आज मोदीजी सारख्या माणसाला हे लोक बदनाम करते, ते आम्ही सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी आमचा हा निषेध आहे। याच्याबद्दल जे दिलेलं आहे बाकी सर्वांनी सांगितलेलंच आहे। मी फक्त एवढं सांगू इच्छिते, जर का नीट फुटी झाली त्याला आज होऊन किती दिवस झाले, 40 दिवसाच्या वर झाली, री एक्झाम झाली, मग इतके दिवस हे काँग्रेसवाले म्हणा किंवा मेघा भाले मॅडम का झोपल्या होत्या का? तेव्हा त्यांना काही वाटलं नाही का की विद्यार्थ्यांचा विचार करावा की विद्यार्थ्यांना काही सांगावं त्याबद्दल? जेव्हा सरकारने स्वखर्चाने पूर्ण री एक्झाम अरेंज केली, ती एक्झाम करून पेपर तिथे पोहोचवले, सेंटरवर एवढा कडा व्यवस्था करून एवढा खर्च जेव्हा गव्हर्नमेंट उचलते तेव्हा त्यामागे त्याचा शिक्षणाबद्दलचा चांगला दृष्टिकोन असतो, तेव्हाच सरकार एवढं मोठं काम करत असते। आणि अशा या इतक्या चांगल्या पंतप्रधान मोदींना जेव्हा ते बांगड्या दाखवल्या जातात किंवा अशा प्रकारचे ती स्वतः तरी बांगड्या घालते का? जेव्हा एवढं घाणेरडं बोलते तर ती स्वतः तरी बांगड्या घालते का? म्हणजे हा स्त्रीत्वाचा अपमान आहे। बांगड्या ही तिच्यासाठी शक्तीचा रूप आहे आणि त्या बांगड्या दाखवून तिने काय म्हणते सर्व नारीचा सुद्धा अपमान केलेला आहे। सोबतच या देशाचे जे प्रथम नागरिक संविधानाचे जे आहेत रक्षक प्रधानमंत्रीजी त्यांचं सुद्धा तिने अपमान केलेला आहे आणि या अपमानाला सडेतोड उत्तर मिळालंच पाहिजे अशी आमची सर्व भाजपा महिला मोर्चाकडनं आपल्या सर्व पोलिसांना नम्र विनंती आहे, ही कारवाई झालीच पाहिजे। धन्यवाद। संविधानावरती बोलतात आणि गांधीवादामध्ये हे तर नाही बोलले जात की एवढ्या खालच्या दर्जाचं आपण बोलायचं आहे। संविधानामध्ये हे तर नाही लिहिलं आहे की एवढ्या खालच्या दर्जावर आपण कोणाबद्दल बोलत आहोत, पंतप्रधानबद्दल बोलत आहोत ना देशाच्या, म्हणजे एवढ्या निषेध जरूर करावा की जे आपल्याला पटत नाही त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, पण एवढी दर्जा खालच्या लेवलची नसली पाहिजे याचा आम्ही निषेध करते। कालचा जो निषेध कार्यक्रम झालेला होता त्यामध्ये एक महिला ज्या काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदावर आहे आणि त्या मेघा भाले ज्या देशाचे पंतप्रधान त्यांच्याविषयी एवढ्या म्हणजे आम्हाला बोलायलाही लाज वाटते, एवढ्या एकदम खालच्या पातळीची जी भाषा बोललेली आहे ते त्यांना शोभत नाही। कारण
निषेध करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो केलाही पाहिजे. ज्या मनाला पटत नाही त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, पण कुठल्या लेवलवर जाऊन केला पाहिजे. आज पंतप्रधानांना तुम्ही बोलता, जेव्हा तुमच्या काँग्रेसची सत्ता होती या अगोदर पेपर फुटी नाही झाली का? 2007 मध्ये पेपर फुटी झाली आहे, 2009 मध्ये पेपर फुटी झालेली आहे. आणि ज्यावेळेस देशाचे त्यामध्ये काँग्रेसची सरकार होती आणि या अगोदर पंतप्रधान जेव्हा होते, काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस राजीव गांधीचा इंदिरा गांधीचा जेव्हा त्यांना गोळीने ठार केलं गेलेलं होतं त्यावेळेस सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेस त्यांनी कुठल्या लेवलवर आंदोलन केलं? आणि हा विषय आहे पेपर फुटीचा. मानतो की जोगळेकरला जे आहे पेपर याचं त्याला अटक केलेली आहे, पुढील कार्यवाही पण सुरूच आहे. पण पेपर फुटी हा विषय एक बाजूला सोडून देशामध्ये युवा पिढीला मोदीजी विषयी कसं भडकवण्यात येईल आणि मोदीजीला कसं या पदावरून खाली पडलं जाईल यासाठी हे आंदोलन कालच्या प्रकारे केलेलं होतं. कुठेही हा पेपर फुटीचा विषय त्यामध्ये आलेलाच नव्हता. फक्त होतं एक देशामध्ये कुठेतरी राजकीय वातावरण तापावं आणि मोदीजींना कसं या पदापासून दूर केलं जाईल हा एक त्यामागचा हेतू होता. पण आज जरी महिला आघाडी, आज आम्ही शांततेने जरी निवेदन दिलं, जर यापुढील जर कार्यवाही झाली नाही तर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ. आणि महिला आघाडीचा काय जोश असतो आणि काय राग असतो, आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ही पूर्णपणे मेघा भालेच्या विरोधात पुढील कार्यवाही करण्यासाठी आज ठाणेदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि पुढेही आम्ही असंच आंदोलन करू. धन्यवाद. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मेघा भाले यांनी जे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर जे वक्तृत्व केलेलं आहे त्यांनी एवढ्या नीच पातळीचं आहे की ते आम्ही सुद्धा हे शब्द बोलू शकत नाही. परंतु एक देशाचे पंतप्रधान आहे, एक प्रत्येकाला अधिकार आहे, काय म्हणते संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. निषेध करा, मोर्चा घ्या, परंतु अशा घाणेरड्या शब्दामध्ये बोलू नका. कारण एक नीट पेपरचा एक विषय करून काहीतरी वातावरण तापवायचं आणि कसं तरी पंतप्रधानाला बोललं पाहिजे आणि त्यांना कसं खाली दाखवलं पाहिजे हा त्यामागचा एक उद्देश आहे. म्हणून त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही ठाणेदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे. आणि जर याच्यावर काही कारवाई झाली नाही तर याहीपेक्षा आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें.